जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण श्रीमद दासबोधाचं निरूपण बघत आहे। पहिला दशक सुरू आहे। कालपर्यंत आपण यातला पहिला समास बघितला, ग्रंथारंभाचा, स्तवनाचा। या समासामध्ये समर्थ रामदासांनी मुख्यत्वे करून आपण श्रवण कशा पद्धतीनं करावं आणि या ग्रंथाकडे कुठल्या दृष्टीनं बघावं हे सांगितलं। ग्रंथ लिहिण्याचा मुख्य हेतू त्यांनी अगदी स्पष्टपणे आणि परखडपणे सांगितला। त्यामुळे काय झालं, आपल्याला आपला मार्ग स्वच्छ दिसला की आता अशा पद्धतीनंच आपण दासबोधाकडे बघायचं आहे। या स्तवनाच्या समासानंतर समर्थ रामदास गणेशाचं स्तवन करतात आणि नंतर शारदेचं स्तवन करतात आणि नंतर सद्गुरु स्तवन करतात। आज आपण हा गणेश स्तवनाचा समास बघणार आहे। गणेश स्तवन या नावातच अर्थ अगदी उघड आहे की समर्थ रामदासांनी पहिल्यांदा गणेशाला वंदन केलेलं आहे। आपल्याकडे पूर्वापार प्रथा आहेच की गणेशाला पहिल्यांदा मान दिला जातो, श्री गणेशाय नमः। तेच समर्थ रामदासांनी इथं केलेलं आहे। आता या समासामध्ये मुख्यत्वे करून गणेशाचं वर्णन आलेलं आहे की त्याचं स्वरूप कसं आहे, तो नृत्य कसं करतो, त्यानं अलंकार कुठले कुठले घातलेले आहेत, तो विघ्नहर्ता कसा आहे आणि सर्व सिद्धींचा, विद्यांचा कसा तो दाता आहे किंवा सर्व सिद्धी आणि विद्यांचं ते माहेरघर कसं आहे। पण इथपर्यंत या समासाचा अर्थ सीमित नाही। या समासाकडे आपण थोडंसं खोलवर जाऊन पाहूया। सुरुवात करताना समर्थ रामदास म्हणतायत, ओम नमोजी गणनायका सर्व सिद्धी फळदायका अज्ञान भ्रांती छेदका बोधरूपा। आता कशामुळे अज्ञान जातं हे पाहणं महत्त्वाचं नाही का? कारण अज्ञान भ्रांती छेदका असं गणपतीचं वर्णन समर्थ रामदास करतात। हा गणपती अन्य कोणीही नसून आपलं आत्मस्वरूप आहे। कसं बुवा? ज्ञानेश्वर महाराज सुद्धा ज्ञानेश्वरीची सुरुवात करताना म्हणतात, ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशू। जे आत्मरूप आहे तोच गणेश आहे असं स्पष्टपणे माऊली सांगतात। आणि तोच तर्क इथेही लागू पडतो, कारण आत्मस्वरूपाच्या प्राप्तीशिवाय किंवा आत्म्याच्या ज्ञानाशिवाय आपल्या अज्ञानाची भ्रांती कदापि दूर होणार नाही। नुसतं अज्ञान छेदका म्हणत नाहीत समर्थ रामदास, ते म्हणतात अज्ञान भ्रांती छेदका। अज्ञान असणं वेगळं आणि अज्ञानाची भ्रांतीही असणं वेगळं। जसं की समजा मला काही बाबतीत गैरसमज आहे, मला नीट माहिती नाही, पण इथे आता दोन गोष्टी संभवतात। मला माहीत नाही हे ठीक आहे, पण मला माहीत नाही हे स्वीकार करून ते बदलण्याची तयारी असणं हाही एक भाग आहे। पण अज्ञान म्हणजे आपल्याला माहीत नाही या गोष्टीची भ्रांती तेव्हा होते जेव्हा आपण आपल्याला अज्ञान आहे किंवा आपल्याला माहीत नाही ही गोष्टच मुळात कबूल करत नाही। आता व्यावहारिक अज्ञान हा अर्थ इथे अभिप्रेत नाही। आपण कालच बघितलं की आत्मज्ञान आणि साधना या दृष्टीनं आपण दासबोधाकडे बघणार आहे। मग अज्ञान कुठलं? मी म्हणजे देह आहे हे अज्ञान, आपल्यापाशी असलेली देहबुद्धी, अहंकार, अभिमान हे आपलं खरं अज्ञान। आता या अज्ञानाची आपल्याला भ्रांती झाली आहे असं समर्थ म्हणतायत। म्हणजे हे अज्ञान आपल्याजवळ आहे हेच मुळी आपण कबूल करत नाही। म्हणजे देहबुद्धीला आपण इतकं सत्यत्व दिलेलं आहे की आपण देव दूर करून ठेवलेला आहे आणि हीच खरी अज्ञान भ्रांती आहे। आणि या अज्ञान भ्रांतीला छेद देणारा गणपती आहे असं समर्थ रामदास म्हणतायत।
अज्ञान भ्रांती छेदका बोधरूपा. हा अज्ञानाला छेद कसा जातो तर बोधरूपा, म्हणजे आत्म्याचा बोध प्राप्त झाला की अज्ञानाला छेद जातो, असा सरळ सरळ अर्थ इथे आहे. आत्म्याच्या ज्ञानाशिवाय आपली अज्ञान भ्रांती कदापि जाणार नाही. आणि हा आत्मा म्हणजेच गणेश आहे आणि त्या आत्म्यालाच समर्थ रामदास वंदन करतायत. आता हे वंदन म्हणजे नुसता नमस्कार नव्हे किंवा नुसता प्रणिपात नव्हे. वंदन याचा अर्थ त्याला मध्यवर्ती बसवलेला आहे, तो प्रमुख आहे आणि त्याच्या अवतीभोवती सगळं आहे. म्हणजे तुम्ही आत्मा प्रमुख माना आणि मग दासबोधाकडे बघा, असं समर्थांना म्हणायचं आहे. म्हणजे गाड्या आपण वेगवेगळ्या केल्या तरी मुक्कामाचं ठिकाण एक असेल तरी वेगवेगळ्या गाड्यांनुसार अनुभव किंवा रस्ते वेगवेगळे होतील, पण सगळ्यांना एकाच मुक्कामाच्या ठिकाणी यायचं आहे. तद्वत आत्मा हे मुक्कामाचं ठिकाण, म्हणून आत्म्याला वंदन. आणि ते मुक्कामाचं ठिकाण लक्षात घेऊन आपण दासबोधाकडे बघायचं आहे. समर्थ रामदास म्हणतात, माझी अंतरी भरावे सर्व काळ वास्तव्य करावे, मज वाक्शून्यास वदवावे कृपा कटाक्षे करुनी. इथे समर्थ रामदासांची नम्रता दिसते. अहो, ज्यांना साक्षात सरस्वती प्रसन्न आहे, नवे नवे जे साक्षात परब्रह्मस्वरूप आहेत, असे समर्थ रामदास, त्यांना खरं पाहता अशक्य असं काहीही नाही. पण त्यांची नम्रता पहा. माझी अंतरी भरावे सर्व काळ वास्तव्य करावे, मज वाक्शून्यास वदवावे कृपा कटाक्षे करुनी. परमात्म्याला ते प्रार्थना करतायत की तुझ्यामुळेच मी वदवणार आहे, तर माझ्यावरती आता कृपा कर की जेणेकरून माझ्याकडून या ग्रंथाला वदवलं जाईल. आपल्याकडे काही नसेल तर त्याची याचना करणे हा माणसाचा तसा स्वभाव आहे. पण आपल्याकडे सर्व असूनही याचना करणे, प्रार्थना करणे हे नम्रतेचे लक्षण आहे. ग्रंथ सांगण्याच्या दृष्टीने सर्वाधिकार समर्थ रामदासांना आहेत, पण तरीही ते नमन करतात, तरीही ते प्रार्थना करतात आणि स्वतःला वाक्शून्य असं म्हणवतात की माझ्याजवळ खरं काहीही नाही, तूच कृपा कर आणि माझ्याकडून वदवून घे, असं ते म्हणतात. तुझी कृपेचे निबळे वितुळती भ्रांतीची पडळे. बघा, मागचाच विषय पुन्हा त्यांनी मांडला की त्याच्या कृपेशिवाय भ्रांती जात नाही, आणि भ्रांती जोवर गेली नाही तोवर खऱ्या आत्मज्ञानविषयक तत्त्वज्ञान बाहेरही येणार नाही. आधी केले मग सांगितले किंवा अनुभवाविणं बोलणे हे तो अवघे लाजिरवाणे असं असल्यामुळं आत्मज्ञानच नसेल तर आत्म्याविषयी बोलणार तरी काय. म्हणून तुझे कृपेचे निबळे वितुळती भ्रांतीची पडळे आणि विश्वभक्षक काळे दास्यत्व कीजे. काळाच्या पलीकडे मनुष्य जातो किंवा काळ त्याचा दास होऊन राहतो. येता कृपेची निजवडी विघ्ने कापती बापुडी, होऊन जाती देशधडी नाममात्रे. म्हणून नामे विघ्नहर आम्हा अनाथांचे माहेर, आदी करुनी हरिहर अमर वंदिती. विघ्न आपल्याला कुठली आहेत? असं होतं का की दासबोधाचं पारायण केलं तर कुठलंही प्रापंचिक आणि व्यावहारिक विघ्न येत नाही? मनुष्य कधी आजारी पडत नाही, माणसाला कधी मृत्यू येत नाही किंवा माणसाच्या घरातलं कुणी मरत नाही, अजिबातच नाही. मग विघ्न कसली? म्हणून तर आत्मज्ञान दृष्टीनं हा ग्रंथ पाहायचा आहे. येता कृपेची निजउडी विघ्ने कापती बापुडी. कृपा झाल्यानंतर विघ्ने येत नाहीत असं समर्थ रामदास म्हणतायत. संत तर म्हणतात की प्रपंचासाठी परमार्थ नाही, त्यामुळे पारमार्थिक साधनेमुळं किंवा पारमार्थिक कृपेमुळं प्रापंचिक विघ्ने दूर होतात असा मुळीच इथे अर्थ नाही. तर ही विघ्ने आहेत आपल्याच आत असलेले विकार, काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर, तसेच आपल्या आत असलेल्या वासना, आपला अभिमान, आपला अहंकार. या गोष्टी विघ्ने तेव्हा होतात
जेव्हा या गोष्टी आड येतात, आपण या गोष्टींच्या आहारीच असू तर आपल्यासाठी ती विघ्ने नाहीत हे उघड आहे ना. म्हणजे आपल्याला रागवायला आवडतच असेल, आपल्याला काम, लोभीपणा, मोह इत्यादी गोष्टी प्रियच असतील, तर आपल्यासाठी ती विघ्ने कुठे आहेत? म्हणजे ही विघ्ने असण्यासाठी माझा प्रवास निराळ्या दिशेने पाहिजे. मग कुठल्या दिशेच्या प्रवासात या गोष्टी विघ्ने ठरतात? तर तो प्रवास आहे आत्मज्ञान प्राप्तीचा, सद्गुरुपदिष्ट साधनेचा. या साधन मार्गावरची ही विघ्ने आहेत. समर्थ रामदास म्हणतात, येता कृपेची निजउडी, विघ्ने कापती बापुडी, होऊन जाती देशोधडी नाममात्रे. कृपा झाल्यानंतर या विघ्नांना कुणीही विचारत नाही. याचा अर्थ पारमार्थिक साधनेमध्ये काही प्रगती झाल्यानंतरच षड्विकार पळून जातात असा इथे अर्थ आहे. साधनेला सुरुवात केल्या केल्या विघ्ने पळून जात असती तर विघ्ने म्हणून ती अस्तित्वातच नसती. असं पहा, आपण घरातून बाहेर पडतो एखाद्या मुक्कामाच्या ठिकाणी जायला. घरातून बाहेर पडल्या पडल्या विघ्न येत नाही. बाहेर पडल्यानंतर थोड्या वेळानं पाऊस आला किंवा थोड्या वेळानं गाडीचं टायर पंक्चर झालं किंवा आणखी काही झालं तर मग वाटेत विघ्न आलं. म्हणजे विघ्ने यायला सुद्धा आधी प्रवास घडावा लागतो तर विघ्ने येणार. घरातच बसून राहिलो तर प्रवासातील विघ्ने येणारच नाहीत. त्यामुळे जो साधना करतो त्याला ही विघ्ने आणि विघ्ने कृपेने जातात असं समर्थ रामदास म्हणतायत. खरं म्हणजे विघ्ने आपल्या कर्मांमुळे, आपल्या प्रारब्धामुळेच येतात. आपल्यापाशी देहबुद्धी आहे हे सगळ्यात मोठं विघ्न. पण हे आलं कुठून? पुष्कळ जन्मांच्या नव्हे, अनंत जन्मांच्या संस्कारांमुळेच ना. तो संस्कार म्हणजे आपलं एक प्रकारचं कर्मच नाही का? प्रारब्धच नाही का? त्यामुळेच आज आपल्यापाशी देहबुद्धी आहे. तसंच काम, क्रोध, लोभ, मोह इत्यादी गोष्टींचं आहे. आपल्याजवळच त्या आहेत, त्यामुळेच त्या विघ्न म्हणून आपल्या समोर येतात. पण कृपेमुळं ते बाजूला होतं असं समर्थ रामदास म्हणतायत. आता हे संतांचं, आपल्या सद्गुरूंचं प्रेममय अंतःकरण आहे म्हणून घडतं. ती कृपा जर नसेल तर साधन प्रवास केवळ अशक्य आहे. म्हणून नामे विघ्नहर, आम्हा अनाथांचे माहेर, आदी करुनी हरिहर अमर वंदिती. जो गणपती आपण देवारात बसवतो तोच गणपती इथे मानला तर तो खरं म्हणजे शंकर आणि पार्वतीचा मुलगा झाला. पण इथे तर समर्थ रामदास म्हणतात की हरिहर सुद्धा अशा गणपतीला वंदन करतात. आणि म्हणूनच हा गणपती हे आत्मरूप आहे, आपलं आत्मस्वरूप आहे. याचीच कृपा आपल्यावरती होते आणि विघ्ने दूर होतात असं समर्थ रामदास म्हणतायत. कारण त्याच्या मार्गावरती गेलं की तो काळजी वाहतो. आत्म्याचं स्वरूप सच्चित आनंद स्वरूप आहे. पण आत्म्याचा प्रेम हा सुद्धा एक गुण आहे. पण हे व्यवहारातलं प्रेम नव्हे, द्वैतातलं प्रेम नव्हे. कारण आत्म्यापाशी द्वैत नाही. आत्म्यापाशी असलेलं प्रेम हे शुद्ध स्वरूपातलं प्रेम आहे. कुठल्याही जीवाला पहा, आपण जगावं असंच वाटतं आणि आपल्या जीवावरती त्याचं खरं प्रेम असतं. आपल्याला वरवर असं वाटेल की आपलं देहावरती प्रेम असतं, म्हणजे देह मेला तर मी मेलो अशा समजामुळं. पण काही असाध्य आजारामुळे समजा एखादा अवयव कापावा लागला तरी मनुष्य तयार होतो. का? कारण आपलं आपल्यावर असलेलं प्रेम हे देहाच्या पलीकडचं आहे. खरं तर आपल्याला त्याची जाणीव नाही आहे. आपलं हे असलेलं प्रेम आपल्या अस्तित्वावरती आहे आणि तिथेच आत्म्याचं स्वरूप आहे. म्हणूनच प्रेम हा आत्म्याचाच एक गुण आहे. या प्रेमामुळंच आपल्यावर कृपा होते. कधी ती कृपा भगवंताच्या माध्यमानं होते तर कधी संत सद्गुरूंच्या माध्यमानं. पण जो त्या मार्गावर जाईल त्याच्यावरतीच कृपा होणार ना. जसं की समजा आपल्या घरी कोणी येत आहे आणि त्याला वाट मिळत नसेल तर तो आपल्याला फोन करतो, मेसेज करतो, आपण त्याला सांगतो, लोकेशन पाठवतो
आणि मदत करतो. असंच इथे घडतं. आपला मार्ग अडला की आपल्यावरती कृपेचा वर्षाव होतो. पण आपण मार्गावर असलो तर, साधनाच करत नसू तर कृपेचा प्रश्न उद्भवत नाही. म्हणून साधनाच महत्वाची आहे. वंदुनिया मंगळनिधी, कार्य करिता सर्व सिद्धी, आघात अडथळे उपाधी बाधू सकेना. कार्य करिता सर्व सिद्धी असं समर्थ रामदास म्हणतात. हेच आपण आत्ता पाहिलं की जो मार्गावरून चालतो त्याला मार्गदर्शन मिळतं, जो साधना करतो त्याला कृपा मिळते, तसंच जो कार्य करतो त्याला सर्व सिद्धी प्राप्त होते. म्हणजेच जो साधना करतो त्याला आत्मस्वरूपाची प्राप्ती होते. मग अडथळे आणि उपाधी त्याला कदापि बाधू शकत नाहीत. जयाचे आठविता ध्यान, वाटे परमसमाधान, नेत्री रिघोनिया मन पांगुळे सर्वांगी. सगुण रूपाची टेव, महालावण्य लाघव, नृत्य करिता सकळ देव तटस्थ होती. सर्व काळ मदोन्मत्त, सदा आनंदे डुल्लत, हरुषे निर्भर उद्दित, सुप्रसन्न वदनू. भव्यरूप वितंड, भीममूर्ती महाप्रचंड, विस्तीर्ण मस्तकी उदंड, सिंधूर चर्चिला. नाना सुगंध परिमळे, थबथबा गळती गंडस्थळी, तेथे आली षटपद कुळे, झुंगार शब्दे. भगवंताच्या सगुण रूपाचं वर्णन करताना समर्थांच्या प्रतिभेला बहार येतो. पण या वर्णनाची खूबी अशी आहे की साधना मार्ग आणि साधनेतल्या अनुभूतीसुद्धा इथे आलेल्या आहेत. जयाचे आठविता ध्यान, वाटे परमसमाधान. साधनेतली ही अनुभूती आहे. साधनेला बसल्यानंतर आपल्या सद्गुरूंच्या भगवंताच्या स्मरणानं साधना सुरू केली की जीवाला कालांतरानं परमसमाधान प्राप्त होतं. नेत्री रिघोनिया मन पांगुळे सर्वांगी. कारण साधना मार्गामध्ये नंतर मनाचा लयच होतो. अमन आणि पर्यायानं उन्मन अवस्था प्राप्त होते. सगुण रूपाची टेव, महालावण्य लाघव, नृत्य करिता सकळ देव तटस्थ होती. समर्थ सांगतायत की गणपती नाचायला लागल्यानंतर अक्षरशः विश्व स्तब्ध होतं. साधनेतही असंच होतं. कारण साधक काळाच्या, वेळेच्या आणि देहभावाच्या पलीकडे जातो. त्यामुळे त्याच्यासाठी जग हे खरं पाहता स्तब्धच असतं. तिथे कशाचंच भान नाही. असतो तो केवळ आनंद असतो. सर्व काळ मदोन्मत्त, सदा आनंदे डुल्लत, हरुषे निर्भर उद्दित, सुप्रसन्न वदनू. हे त्या ध्यानमग्न स्थितीतल्या साधकाचंच वर्णन नाही का? सर्व काळ मदोन्मत्त, सदा आनंदे डुल्लत. त्याला आत्मसमाधानाचा किंवा आत्मानंदाचा स्पर्श झाल्यामुळं दुःख नावाची वस्तू त्याला शिवत नाही. सदा सर्व काळ तो साधक आनंदामध्येच असतो. हरुषे निर्भर उद्दित अशीच त्याची अवस्था असते. गणपतीचं वर्णन करताना समर्थ म्हणतायत, भव्य रूप वितंड, भीममूर्ती महाप्रचंड, विस्तीर्ण मस्तकी उदंड, सिंधूर चर्चिला. अर्थातच गणेशाच्या प्रचंड रूपाचं वर्णन ते करतायत. पण ही प्रचंडता, हे महान आणि भव्य स्वरूप आपल्या अंतरात आहे आणि ते आहे आपल्या चिदाकाशामध्ये. हा चिदाकाशाचा प्रदेश मस्तकाचा वरवर पाहता दिसतो, पण या मस्तकातील चिदाकाशाचा विस्तार अनंत आहे, अखंड आहे. जणू तिथे अख्खं ब्रह्मांड आहे. हा प्रदेश आपल्या कपाळाच्या आतील बाजूस आहे. या प्रदेशाच्या वरतीच ब्रह्मरंध्र आहे आणि मग वरती सहस्रदळ स्थान आहे. हे जे समर्थ रामदास म्हणतायत, विस्तीर्ण मस्तकी उदंड, सिंधूर चर्चिला, हे त्या प्रदेशालाच निर्देश करतं. कारण सिंधूर आपण कुठे लावतो? मूर्तीच्या भाळी, कपाळीच लावतो ना. तेच तर प्रतीक आहे चिदाकाशाच्या प्रवेशद्वाराचं. चिदाकाशामध्ये विस्तीर्ण अशा प्रदेशामध्ये भगवंताची वस्ती आहे, असं समर्थ रामदास सांगतायत.
नाना सुगंध परिमळे थबथबा गळती गंडस्थळे, तेथे आली षटपद कुळे झुंकार शब्दे, असं ते म्हणतात. गणपतीच्या मस्तकातून मध वाहतोय आणि तो ग्रहण करण्यासाठी भोंग्यांचे थवे तिथे आलेत, असं सुंदर वर्णन समर्थांनी केलंय. पण हा गळणारा मध हा खरं म्हणजे 17वी जीवनकळा आहे. या जीवनकळेला 17वी म्हटले जाते कारण सूर्याच्या 12 आणि चंद्राच्या 16 कळांच्या पलीकडेही आहे. म्हणजे सुषुम्ना मार्गामध्ये ही 17वी जीवनकळा आहे. सुषुम्नेच्या माध्यमानंच या ब्रह्मरंध्रापर्यंत पोहोचता येतं. तिथे इडा आणि पिंगळा नाहीत, म्हणूनच तिथे सूर्य आणि चंद्रही नाही, म्हणूनच तिथे 12 आणि 16 कळाही नाहीत. तिथे आहे 17वी कळा, म्हणजेच सुषुम्नेचा मार्ग, आणि त्या कळेतून स्त्रवणारा हा मध म्हणजेच अमृत आहे. माऊली याचा उल्लेख हरिपाठामध्ये नामामृत गोडी वैष्णवा लाधली, योगिया साधिली जीवनकळा असा करतात. भक्त जिथे नामामुळे पोचतो, भक्तीमुळे पोचतो, तिथेच योगी सुषुम्नेतून पोचतो. आणि भक्त ज्याला नामाची गोडी म्हणतो किंवा अमृत म्हणतो, त्यालाच योगी जीवनकळा असं म्हणतो. ही स्रवणारी जीवनकळा हा मध आहे गंडस्थळामधला, आणि तिथे षटपद कुळे म्हणजे भुंग्यांचे थवे आहेत, असं समर्थ रामदास म्हणतायत. आता खरं म्हणजे षटपद म्हणजे 6 कडव्यांचं काव्य, त्यामुळे इथे प्रतिभा असा अर्थही अपेक्षित आहे. साधना मार्गाने या स्थळापर्यंत साधक पोचला की त्याला काव्य प्रतिभा इत्यादी प्राप्त होतात. म्हणून गणेशाच्या कृपेने प्रतिभा प्राप्त झाली म्हणून गणेशाला पूजले जाते, किंवा प्रतिभेची देवता असेही गणेशाला म्हटले जाते. पण इथे जर भुंगा असा अर्थ घेतला तर भुंगा फुलाभोवती काय करतो, तर गुंजारव करतो. त्याचं सगळं आयुष्य त्या फुलातील मध वेचण्यामध्ये व्यतीत होतं. याचा अर्थ असा की भुंग्याला त्या फुलाचा आणि त्यातल्या मधाचा वेध असतो, त्याचं अनुसंधान असतं. साधकाचं या स्थानामध्ये पोचल्यानंतर असंच होतं. पांडुरंगी मन रंगले, गोविंदाचे गुणी वेधले, असं त्याचं होऊन जातं. आपल्या आत्मस्वरूपाचा जणू वेध त्याला लागतो, त्याचंच अनुसंधान त्याला कायम राहतं, आणि त्यामुळेच तो एका विशिष्ट प्रकारच्या मदोन्मत्त आणि आनंदाच्या स्थितीमध्ये असतो. समर्थ रामदासांच्या प्रतिभेचं हे ऐश्वर्य आहे की सगुण वर्णन करता करता साधनेमधील गूढ असा बोधसुद्धा त्या वर्णनामध्ये ते अंतर्भूत करतात. त्या दृष्टीनं आपण त्याकडे बघितलं की आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींची उकल होत जाते. पुढे गणेशाचं सगुण वर्णन करत करत काही ओळींनंतर समर्थ रामदास म्हणतात, लवथवित मलपे दोंद, वेष्टित कट्ट नागबंद, क्षुद्र घंटिका मंद मंद वाजती झणत्कारे. आपली कुंडलिनी शक्ती, तसेच आपलं नाभिस्थानातलं केंद्र किंवा चक्र आणि अनाहत नाद या गोष्टींचा उल्लेख इथे आलेला आहे. मूलाधारापासून कुंडली जेव्हा वर वर सरकत जाते तेव्हा ती अंती सहस्रदळ स्थानात जाऊन तिचा प्रवास संपवते आणि साधकाला ब्रह्मसाक्षात्कार किंवा आत्मसाक्षात्कार होतो. यामध्ये आपल्या नाभिस्थानी एक चक्र आहे. आपल्या सर्व वासनांचं मूळ हे नाभिस्थान मानलेलं आहे. तसेच आपल्या शरीरामध्ये 72,000 नाड्या आहेत. या नाड्यांचं उगमस्थान सुद्धा नाभीच आहे. तसंच आपला जीव आपल्या आईशी नाळेमधून बांधलेला असतो आणि ही नाळ सुद्धा आपल्या नाभीमध्येच असते. या नाभीला परमार्थामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्राणायामामध्ये या नाभीपासूनच आपला श्वास वरती जातो आणि पुन्हा नाभीमध्येच खाली जातो. या नाभी प्रदेशाचाच उल्लेख दोंद म्हणजे पोट या शब्दांनी समर्थ रामदासांनी केलाय. गणपतीच्या पोटाला नाग बांधलेला आहे आणि तो नाग त्याच्या नाभीपाशीच बांधलेला आहे. हा एक प्रकारे कुंडलिनीचा प्रवासच निर्देशित करतो की खालपासून आलेली कुंडलिनी
आता वर वर जाणार आहे. ही कुंडलिनी प्रवास करते सुषुम्नेमधून आणि या मार्गाला अग्नीचा मार्ग अशीही संज्ञा आहे किंवा जगदंबेचा मार्ग अशी पण संज्ञा आहे. या सुषुम्नेच्या मार्गाला तेजाचा मार्ग असंही म्हटलं जातं. चतुर्भुज लंबोदर कासे कासिला पितांबर फडके दोंदीचा फणीवर धुधुकार टाकी डोलवी मस्तक जिव्हा लाळी घालून बैसला वेटाळी उभारोनी नाभी कमळी टकमकाप आहे. बघा किती सुंदर वर्णन केलंय आणि साधनेला सुद्धा कसा अगदी तंतोतंत लागू पडते. हा पितांबर म्हणजेच तेजाचा मार्ग आहे, सुषुम्नेचा मार्ग आहे. कारण भगवंताचं पितांबर अत्यंत तेजस्वी आहे. कसा आहे भगवंत तर चतुर्भुज लंबोदर कासे कासिला पितांबर. 4 हात आहेत गणपतीला, हे तर उघडच आहे, त्याचं ते सगुण रूप आहेच. पण साधकाला 4 हात कुठले? 2 त्याचे स्वतःचे आणि 2 त्याच्या सद्गुरूंचे, त्यांच्या कृपेचे. साधक आणि त्याच्यावर असलेली सद्गुरू कृपा हा साधनेतील प्रवास करते. फडके दोंदीचा फणीवर धुधुकार टाकी, तो फडकतोय, धुधुकार टाकतोय, कारण आपण मगाशी बघितलं की तो वरती चाललाय. ही कुंडलिनी शक्ती आता थांबणारी नाही, ती अशीच पुढे चालत जाणार आणि ती वेटोळे घालून या नाभीपाशी आहे असं ते म्हणतायत. आता इथे 2 अर्थ आहेत. नाभीपाशी आहे म्हणजे नाभीचं मूळ म्हणजेच मूलाधार चक्र आणि नाभीस्थानी त्यांनी गुंडाळलाय म्हणजे नाभीपर्यंत तो प्रवास करत आलाय. आणि तो कसा आहे? डोलवी मस्तक जिव्हा लाळी घालून बैसला वेटाळी उभारोनी नाभी कमळी टकमकाप आहे. नाभी कमळापाशी उभारून टकमका बघतोय म्हणजेच वर जाण्यासाठी आता तो उत्सुक आहे असं समर्थ रामदास म्हणतायत. ही कुंडलिनी शक्ती नंतर अनाहत चक्राला, मग विशुद्ध चक्राला, मग आज्ञा चक्राला आणि मग ब्रह्मरंध्राला भेदून सहस्रदळ स्थानामध्ये जाते आणि खऱ्या गणपतीचा म्हणजेच आत्मस्वरूपाचा साक्षात्कार घडवून आणते. म्हणजे आता उघड आहे की या स्थानांचा उल्लेख पुढे आला असणार आणि तो खरोखरीच आलेला आहे. अनाहत चक्र, विशुद्ध चक्र आणि आज्ञाचक्र. पण सगुणाच्या वर्णनामधून समर्थ रामदास तो उल्लेख आपल्या पुढे कसा ठेवतात पहा. ते पुढे म्हणतात, नाना याती कुसुम माळा व्याळपर्यंत रुळती गळा रत्नजडित हृदय कमळावरी पदक शोभे. अनेक प्रकारच्या फुलांचे हार गळ्यात घातलेत म्हणजे विशुद्ध चक्र आलं, कारण विशुद्ध चक्र गळ्यामध्ये आहे आणि हा गळ्यात घातलेला हार बेंबीपर्यंत खाली आलेला आहे. व्याळपर्यंत रुळती गळा म्हणजे जणू विशुद्ध चक्र आणि नाभिस्थान जोडलं गेलेलं आहे. आणि त्यामध्ये काय आहे? रत्नजडित हृदय कमळावरी पदक शोभे. मध्ये आहे अनाहत चक्र जे हृदयस्थानी आहे. हृदय कमळ असं त्याला समर्थ रामदास म्हणतायत. म्हणजे नाभिस्थानापासून हृदय कमळ आणि मग विशुद्ध चक्र असा प्रवास करत शक्ती वर चाललेली आहे. पुढे ते म्हणतात, शोभे फरशा आणि कमळ अंकुश तीक्ष्ण तेजाळ येके करी मोदक गोळ तयावरी अतिप्रीती. पुढे गणपतीच्या एका हातामध्ये फरश आहे आणि कमळ आहे असं ते म्हणतात आणि अंकुश तीक्ष्ण तेजाळ आहे आणि एका हातामध्ये मोदक आहे ज्याच्यावरती त्याची अत्यंत प्रीती आहे. हा मोदक गोडीला दर्शवतो. भगवंताच्या नामाची गोडी जवळ असेल, सद्गुरूंप्रतीचं प्रेम आपल्या जवळ असेल तरच भगवंताच्या प्राप्तीचा हा प्रवास करता येतो असा इथे अर्थ आहे. आणि इथे असलेला फरश आपल्या भ्रूमध्यस्थानाला निर्देशित करतो. कारण कसं आहे, आपल्या आज्ञाचक्राला भेदून आपल्याला पुढचा प्रवास करावा लागतो. या चक्राला भेदल्याशिवाय चिदाकाशामध्ये प्रवेश करता येत नाही. फरश हे एक अस्त्र आहे ज्यानं खंडन होतं. शक्ती भ्रूमध्यस्थानापर्यंत आली की तिथे ते स्थान भेदून ती चिदाकाशामध्ये जाते म्हणजे जणू त्या स्थानाचं खंडनच करते.
म्हणून आता परशुचा उल्लेख आला आणि मग भ्रूमध्यस्थानातून शक्ती चिदाकाशामध्ये पोचली. हा तिचा प्रवास घडण्यासाठी मगाशी आपण बघितलं त्याप्रमाणे आपल्या हातामध्ये भगवंताच्या नामाच्या गोडीचा मोदक असणं गरजेचं आहे. ज्यामध्ये भगवंताच्या नामाचं खोबरं आहे, आपल्या गोडीची साखर आहे आणि सद्गुरु कृपेने तो शिजलेला आहे. असा हा मोदक घेऊन साधक भ्रूमध्यस्थानाच्या आत जातो आणि चिदाकाशामध्ये प्रवेश करतो. पुढच्या ओळींमध्ये समर्थ रामदास गणपती कसा चपळाईनं नृत्य करतो, कसा वाद्यांचा गजर तिथे आहे, कशी तेजोमय सभा तिथे नटलेली आहे, असा विषय पुढे नेतात. हे सगळं वर्णन सहस्रदळ स्थानाचंच आहे, कारण या स्थानामध्ये कुंडलिनी सुद्धा चपळाईनं आत शिरते. तेजाचा तिथे नाच आहे, चमक आहे, अनाहत ध्वनींचा नाद दुमदुमत आहे. जणू त्या नादानं आणि तेजानं भरलेली ती मोठी सभा आहे. आणि गणपती तिथे नृत्य करतोय याचा अर्थ या सगळ्या सभेची जी शोभा आहे, जे तेज आहे, जो नाद आहे, त्या सगळ्याचा आधार खरं म्हणजे आत्माच आहे. ते तेज, तो नाद म्हणजे आत्मा नव्हे, पण आत्म्यामुळे तो नाद आहे, आत्म्यामुळे ते तेज आहे. म्हणून तिथे आत्मस्वरूप असलेल्या गणपतीचा नाच आहे, नृत्य आहे. असा हा आत्मस्वरूप असलेला गणपती ब्रह्मादिकांना पूज्य आहे असं समर्थ म्हणतात. जयासी ब्रह्मादिक वंदिती, तेथे मानव बापुडे किती, असो प्राणी मंदमती, तेही गणेश चिंतावा. आपण तर मंदमती आहोतच, तर आता गणपतीची उपासना करा, म्हणजेच आपल्या आत्मस्वरूपाकडे जाण्याचा विचार करा, असं समर्थ रामदास म्हणतायत. समासाच्या शेवटी मात्र ते सगळ्यात महत्त्वाचं सांगतात. ऐसा गणेश मंगळमूर्ती, तोम्यास्तविला यथामती, वांछा धरुनी चित्ती परमार्थाची. गणपती हा आत्मस्वरूप आहे हे तर उघडच आहे, पण इथे त्यांनी हा ग्रंथ परमार्थासाठी आहे किंवा परमार्थ साधनेसाठी सांगितलाय, ही गोष्ट पुन्हा एकदा अधोरेखित केली. या गणेशाला, या आत्मस्वरूपाला वंदन केलं म्हणजे काय, तर हे आत्मस्वरूप मध्यवर्ती आहे हे लक्षात घेऊन सेवा सुरू केली आहे, असा इथं अर्थ आहे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे गणेशस्तवन नाम समास दुसरा. श्रीराम. बोलण्याच्या ओघामध्ये एक गोष्ट सांगतो. ज्ञानेश्वरी, दासबोध या ग्रंथांमध्ये बऱ्याच ठिकाणी पाठभेद असतात, त्यामुळे काही शब्दांचा फरक येण्याची शक्यता आहे. पण आपण शक्यतो समर्थ रामदासांना जे अभिप्रेत आहे तेच राखण्याचा प्रयत्न करत निरूपण सेवा सुरू ठेवूया. पुढे शारदा स्तवनाचा समास आहे, तोही आपण यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.